CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 9195 जागांसाठी भरती आली होती। फॉर्म भरणे या ठिकाणी झालेले भरपूर दिवस झाले। 19 मे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती। तर आता या ठिकाणी CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे ग्राउंड कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे, ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे आणि महाराष्ट्रामधून CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनला टोटल किती फॉर्म गेले ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि CRPF ट्रेड्समॅन भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, 100 पैकी कडाप या ठिकाणी किती जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे त्याचं पण कारण तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये कोणत्या पदामध्ये फॉर्म भरला, म्हणजे तुम्ही या ठिकाणी वॉटर करिअरमध्ये भरला, सफाई कर्मचारीमध्ये भरला, ड्रायव्हरमध्ये भरला, बिगुलमध्ये भरला की त्याचबरोबर ब्रास बँडमध्ये भरला, पाईप बँडमध्ये भरला, त्याचबरोबर मालीमध्ये भरला, धोबीमध्ये भरला, त्याचबरोबर मोचीमध्ये भरला, त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणार तुम्ही पायनरमध्ये भरला। तर कोणत्या पदामध्ये तुम्ही CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये महाराष्ट्रामधून कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुमची कॅटेगरीसुद्धा त्याच्या पुढे लिहा, जेणेकरून आपल्याला जे विद्यार्थी मिळवणे एक अंदाज लागणार आहे की महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन कशा प्रकारे, महाराष्ट्रामध्ये जास्त फॉर्म कोणत्या पदामध्ये आले, कोणत्या पदामध्ये जास्त फॉर्म आले हा आपल्याला अंदाज लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर मी याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं कमेंट करायला लावलं होतं बाकीच्या व्हिडिओमध्ये। तर महाराष्ट्रामधून जास्त पाहिजे तशी कॉम्पिटिशन या ठिकाणी दिसत नाही, जास्त विद्यार्थ्यांचे कमेंट दिसत नाही, एक लक्षात ठेवा। खूप कमी प्रमाणात कमेंट या ठिकाणी दिसते, त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं यावर्षी कॉम्पिटिशन कमी असण्याचे पुरेपुरे संभावना एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये महाराष्ट्रातून टोटल किती फॉर्म आले, तर महाराष्ट्रातून जे फॉर्म आले तर टोटल जे विद्यार्थी मिळवणं 40,000च्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी फॉर्म महाराष्ट्रातून आलेले आहे। जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म यावर्षी भरलेला नाही आहे, कारण की जी 2023ची जी भरती होती त्यावेळेस जास्त फॉर्म आले होते, कारण की त्यावेळेस एक्स्ट्रा 3 वर्षाची सूट देण्यात आली होती त्या कारणाने। ठीक आहे, पण यावर्षी तसं नाही, यावर्षी एक्स्ट्रा 3 वर्षाची सूट देण्यात आली नाही आहे, त्यामुळे कमी फॉर्म यावर्षी आलेले आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये जर आपण पाहिलं तर यावर्षी कॉम्पिटिशन कमी आहे मागच्या भरतीच्या तुलनेत। यावर्षी जे कॉम्पिटिशन आहे हे कमी या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर कटऑफसुद्धा महाराष्ट्राचा कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। यावर्षी महाराष्ट्राच्या ज्या वाटेला जागा होत्या 680 जागा महाराष्ट्रासाठी, म्हणजे बऱ्यापैकी जागा आहे। आणि ही जी वॅकेन्सी आहे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची स्टेट वाईज ही वॅकेन्सी राहते, राज्यानुसार ही भरती राहते आणि राज्यानुसार कटऑफसुद्धा या ठिकाणी लागते, त्यामुळे महाराष्ट्राचा जो कटऑफ आहे हा कमी जाते। उत्तर प्रदेश सारख्याच ठिकाणी 40, 50, 60 वर जाते, तर महाराष्ट्राचा कटऑफ त्यापेक्षा कमी जाते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर तुम्हाला पेपरमध्ये 100 पैकी 30, 40, 50 पर्यंत जरी तुम्हाला मार्क पडले तर नक्की आपलं सिलेक्शन होण्याची पुरेपुरे संभावना आहे। आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यापासून, ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापासून या ठिकाणी CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे ग्राउंड चालू होण्याचे पुरेपुरे चान्सेस आहे, कारण की CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन SSC GDचे पण ग्राउंड कंडक्ट करते आणि CRPFचे पण कंडक्ट करते। तर समोर SSC GDची जी भरती हे पेंडिंग आहे, यानंतर की आली रिझल्ट लागल्यानंतर त्यांचे ग्राउंड चालू होणार आहे। त्या हिशोबाने जे विद्यार्थी मिळून ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये यावर्षी जास्त कॉम्पिटिशन नाही, कारण की पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, त्यामुळे ग्राउंडसुद्धा काही काही पदामध्ये टप आहे। 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटामध्ये, 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटामध्ये टप आहे थोडंफार, तर त्यामुळे कटणार आहे विद्यार्थी, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, काही काही पदामध्ये 1600 मीटर रनिंग 10 मिनिटासाठी सुद्धा आहे, पण काही काही पदामध्ये हार्ड पण रनिंग आहे, त्यामुळे पहिले ग्राउंडमध्ये कटणारे काही विद्यार्थी ग्राउंडमध्ये कटल्यानंतर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे। मागच्या भरतीमध्ये पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती तरी पण कटऑफ कमी गेला, पण यावर्षी निगेटिव्ह मार्किंग आहे तर अजून कटऑफ कमी जाणार आहे। तर ट्रेड टेस्टसुद्धा यामध्ये आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।